सिडको लॉटरी 4,508 घरांची जी लॉटरी निघालेली आहे, यामधील जे लोकेशन सांगण्यात आलेले आहेत द्रोणागिरी, तळोजा, कळंबोली, खारघर, घनसोली. 4,508 घरांसाठी जे आवश्यक नियम, पात्रता, अटी आहेत, ई-एम-डी अमाउंट किती असणार आहेत आणि अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला असेच सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असते. सर्वप्रथम आपल्याला या लॉटरीमध्ये जर भाग घ्यायचा असेल, तर जे काही त्यांनी अटी सांगितलेल्या त्या अटी आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम ज्यांना या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा त्यांचं वय कमीत कमी 18 वर्ष असणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याच्याकडे डोमेसाइल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो असं 15 वर्षापासून आणि ते बारकोडवालं असावं. म्हणजे 2018 नंतर जे बारकोडवालं जे डोमेसाइल सर्टिफिकेट निघालं आहे, ते त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर जर आपल्याला या लॉटरीमध्ये अर्ज जर करायचा असेल, जर पती-पत्नी जर पतीच्या नावाने जर अर्ज केला, तर पत्नीसह अर्जदार राहणार आहे. पत्नीच्या नावाने अर्ज केला, तर पतीसह अर्जदार राहणार आहे. जर अविवाहित असणार, तर अविवाहित असल्या जो व्यक्ती अर्ज करणार आहे, त्यांना त्याच्या आईला सह अर्जदार करावं लागेल. हे त्यांनी त्यांच्या पी-डी-एफमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आपण कव्हर करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्याला जे उत्पन्नाचं जे म्हणजे आपल्याला यावर्षी कोणतं उत्पन्न ग्राह्य धरण्यात येणार आहे, तर त्यांनी सांगितले की अर्जदाराचे 2024-25 आर्थिक वर्षाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 6 लाखापर्यंत असावे. जे ई-डब्ल्यू-एस मधून अर्ज करणार आहेत, त्यांच्यासाठी हे नियम सांगितलेले आहे, की त्यांचं कौटुंबिक उत्पन्न हे 6 लाखाच्या आत असावं ई-डब्ल्यू-एस साठी. त्यानंतर याच्यामध्ये ज्यांचं फायनान्शियल इयर म्हणजे ज्यांचं आय-टी-आर इन्कम टॅक्स रिटर्न निघते, त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न काढावं आणि ज्यांचं इन्कम टॅक्स रिटर्न निघत नाही, त्यांनी तहसीलदाराचा जे उत्पन्नाचा दाखला तेथे 2024-25 चा तिथे अपलोड करावा. म्हणजे तो तुम्ही तिथून तहसील कार्यालयामधून काढू शकता. त्यानंतर तुम्हाला ई-डब्ल्यूचं जर घर लागलं, तर तुम्हाला कमीत कमी त्याचे 5 वर्ष विकता येत नाही. म्हणजे तुमचं ते हस्तांतरण करता येणार नाही. हे सुद्धा त्यांनी त्यांच्या पी-डी-एफमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही कॅटेगरीमधून अर्ज करणार, जसे की एस-सी कॅटेगरी, एस-टी कॅटेगरी, पत्रकार, परत जे असे रिझर्व्हेशन त्यांनी सांगितलेले आहेत, फ्रीडम फायटर, त्यानंतर जनरलमध्ये तुम्हाला कोणत्या सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही आहे. जनरलमध्ये फक्त तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड, पॅन कार्ड, सहअर्जदार असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाइल सर्टिफिकेट, इन्कम टॅक्स रिटर्न, बस हेच गोष्टी तुम्हाला लागणार आहे जनरल कॅटेगरीमध्ये. त्यानंतर जे रिझर्व्हेशनमधून जर अपलोड करत असतील, तर त्यांच्यासाठी जे हँडिकॅप्स, राज्य सरकारचे कर्मचारी, पत्रकार, प्रकल्पग्रस्त, माथाडी कामगार यांची जे आहे ते तुम्हाला तिथे सर्टिफिकेट तुम्हाला तिथे अपलोड करावं लागेल. त्यानंतर आपल्याला जे प्रधानमंत्री आवास योजनेची जी सबसिडी आहे, ती केंद्र सरकारकडून आपल्याला ₹1.5 लाख मिळते आणि राज्य सरकारकडून आपल्याला ते ₹1 लाख मिळत असतात. आता तुम्हाला हे जी सबसिडी घ्यायची असेल, तर येणाऱ्या आपण 2 ते 3 दिवसामध्ये जो पनवेल महानगरपालिकेमध्ये जो 4 पेजेसचा फॉर्म मिळतो, त्या फॉर्ममध्ये आपल्याला जी माहिती फिलअप करावी लागते, ते व्हिडिओ आपण बनवणार आहोत. मागच्या वर्षी सुद्धा आपण बनवलेले आहेत, यावर्षी सुद्धा बनवू. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ बनवला तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिल्या जाते, म्हणजे तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, सहअर्जदार असणार तर तुमचं जे कॉप्लिकंट असतात त्यांचं आधार कार्ड तुम्हाला द्यावे लागतात. असे जे 4 ते 5 डॉक्युमेंट त्या फॉर्मसोबत फिलअप करून तुम्हाला आपल्याला ते पनवेल महानगरपालिकेमध्ये जमा करावं लागतात. तर हा व्हिडिओ पण आपण बनवणार आहे. 1 ते 2 दिवसामध्ये तो पण व्हिडिओ आपण बनवणार आहे. त्यानंतर आपल्याला जे निकष सांगण्यात आलेले आहे, ते निकष आपण बघितलेले आहेत. त्यानंतर आपल्याला जी ई-एम-डी अमाउंट त्यांनी सांगितलेली आहे. जर तुम्हाला ई-डब्ल्यू-एस मधून जर तुम्हाला अर्ज जर करायचा असेल, तर तुम्हाला ₹75,000 त्यांनी ई-एम-डी अमाउंट सांगितलेली आहे. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना पहिल्यांदा ₹75,000 तुम्हाला डिपॉझिट भरावं लागते आणि जर तुम्ही अल्प उत्पन्न गट म्हणजे एल-आय-ची यामधून जर तुम्ही अर्ज करत असणार, तर तुम्हाला ₹1.5 लाख तुम्हाला ही ई-एम-डी अमाउंट असणार आहे. हे असे त्यांनी त्यांच्या पी-डी-एफमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला जे कागदपत्र त्यांनी सांगितलेले आहेत, बघा मी परत रिपीट करतो. सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड लागणार आहे. आधार कार्ड ज्यांच्या नावाचं फॉर्म भरायचा आहे, जर त्यांचं लग्न झाले असेल, तर तुमच्या मिसेसचं आधार कार्ड, मिसेसचं पॅन कार्ड हे सुद्धा लागणार आहेत. जर अविवाहित असणार, तर तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड लागणार आहे. त्यानंतर डिजिलॉकरला
मध्ये कागदपत्र असणे आवश्यक आहे, जे तुम्ही आपण म्हाडाचा फॉर्म भरतो. त्यानंतर तुमचं आधार कार्डला मोबाईल लिंक असणे सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट जे उत्पन्नाचा दाखला जो सांगितलेला आहे 2024-25 फायनान्शियल इयर. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न जे फाईल केलेली असेल, ते इन्कम टॅक्स रिटर्न लागणार आहे. जर तुम्ही बिझनेसमॅन असणार, तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला सुद्धा जे तहसील कार्यालय आहे, त्या तहसील कार्यालयामधून बनवून घेऊ शकता. डोमेसाईल सर्टिफिकेट मी तुम्हाला पहिले सांगितलं 1/1/2018 नंतर जे बारकोडवालं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता वैधता प्रमाणपत्र. यांनी जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्रासाठी काही कंडिशन सांगितलेल्या आहेत, की अर्जदाराने मागासवर्गीय प्रवर्गात नोंदणी करायची झाल्यास त्या प्रवर्गात मोडत असल्यावर सक्षम प्राधिकरणाकडून दिलेल्या जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्यक राहील. शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती यांना अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने दिलेलं जात प्रमाणपत्र व जात पडताळणी पत्र कास्ट व्हॅलिडिटीसाठी सादर करणे अनिवार्य राहील. इतर राज्यातील शासकीय विभागाने निर्गमित केलेले जात वैधता प्रमाणपत्र ग्राह्य धरल्या जाणार नाही. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं वैधता प्रमाणपत्र लागणार आहे. जर तुम्ही हँडिकॅपमधून जर फॉर्म भरत असणार तर तुमच्याकडे जी युनिक आयडी असतो, डिसेबिलिटी सर्टिफिकेट ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. पत्रकारांसाठी जे कागदपत्र त्यांनी सांगितलेले आहे, माथाडी कामगार, अल्पसंख्याक प्रकल्पग्रस्त, सिडको कर्मचारी, माजी सैनिक हे तुम्हाला ज्या डिपार्टमेंटमधून जे कागदपत्र तुमचं जे एक आयडी कार्ड भेटत असते, त्यांनी तिथे सांगितले की जे ओळखपत्र असते ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. राज्य शासकीय कर्मचारी सुद्धा याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर अनामत रकमेबद्दल त्यांनी सुद्धा एक माहिती दिलेली आहे, ते पण आपण पाहणार आहोत. अनामत रकमेबद्दल त्यांनी जे त्यांच्या पी-डी-एफमध्ये सांगितलेलं आहे, की अनामत रक्कम व्यतिरिक्त जर तुम्हाला घर लागलं, तर त्या घराचे पैसे तुम्हाला 6 समान हप्त्यांमध्ये भरावं लागणार. जसं तुम्हाला जे अलॉटमेंट लेटर येणार आहे, त्या अलॉटमेंट लेटरवरती जे हप्ते असणार तसे तुम्हाला भरायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त नळ जोडणी, वीज जोडणी इत्यादी जे शुल्क असतं ते सुद्धा तुम्हाला स्वतंत्र भरावे लागेल. त्यानंतर जर तुम्ही 100% जर रक्कम जर तुम्हाला एका वेळेस जर भरायची असेल, समजा एका लोकेशनची किंमत आहे, समजा 21,75,000 ई-डब्ल्यू-एसची किंमत आहे. तुम्ही तुम्ही जी ई-एम-डी अमाउंट आहे ₹75,000 भरले. जर तुम्हाला 21,00,000 जर तुम्हाला एका वेळेस भरायचे आहे, तर ते सुद्धा तुम्ही एका वेळेस भरू शकता. त्यांच्याकडून तुम्हाला सिडकोकडून परमिशन घ्यावी लागेल. हे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे या घरामध्ये तुम्ही एक रकमेत सुद्धा पैसे भरू शकतात. त्यानंतर तुम्हाला जे अर्ज जर करायचा असेल, जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल, तर तुम्हाला एन-ओ-सी सुद्धा घ्यावी लागते. ती एन-ओ-सी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे, की तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी फी सांगितलेली आहे ₹250 प्लस अधिक जी-एस-टी म्हणजे तुम्हाला अशी टोटल तुम्हाला हे याच्यामध्ये फी लागणार आहे. या याच्यामध्ये आणखी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. जर अर्जदाराने विविध कालावधीच्या हप्त्याचा भरणा न केल्यास किंवा वाटपीत केलेल्या सदनिकेचे वाटपपत्र रद्द करण्यात येईल. जर त्यांनी पेमेंट वगैरे व्यवस्थित केलं नाही तर. अशा प्रकारे वाटपीत सदनिका रद्द केल्यास संबंधितांकडून भरण्यात आलेली अनामत रक्कम ठेव संपूर्ण आणि विक्री मूल्यापोटी भरण्यात आलेल्या रकमेपैकी 10% रक्कम दंड म्हणून जे त्यांच्यामधून कमी करण्यात येईल आणि उरलेली रक्कम ते त्याच्या जे अकाउंट आहे ते त्याच्या अकाउंटवरती त्याला ट्रान्सफर करण्यात येईल. हे सुद्धा त्यांनी त्याच्या अनामत रकमेबद्दल ही माहिती देण्यात आलेली आहे. तर अशी ही आपण जे सिडको लॉटरीसाठी जे आवश्यक नियम, पात्रता, अटी आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.